नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, हिस्ट्री बाय संतोष चव्हाण या आपल्या ऑफिशियल यूट्यूब चॅनलवर तुम्हा विद्यार्थी मित्रांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत। मित्रांनो, आज आपण एक महत्त्वाचा टॉपिक या ठिकाणी डिस्कस करणार आहोत, ज्यामध्ये आपण 1857च्या विद्रोहानंतर भारतात ज्या काही घटनात्मक सुधारणा या ठिकाणी झाल्या त्या घटनात्मक सुधारणा अर्थातच त्या प्रकारच्या कायद्यांवर इथे या ठिकाणी चर्चा करणार आहोत। आजच्या या सेशनमध्ये आपण पाहणार आहोत सन 1861 चा कायदा, त्यानंतर 1892 चा कायदा आणि 1909 चा मोर्ले मिंटो कायदा। हे तीन महत्त्वाचे कायदे आजच्या या सेशनमध्ये आपल्याला या ठिकाणी पाहायचे आहेत। लक्षात घ्या, कोणत्याही प्रकारच्या स्पर्धा परीक्षांमध्ये या तीन कायद्यांवर सातत्याने प्रश्न या ठिकाणी विचारले जातात। तर या तीन कायद्यांची सामाजिक आणि राजकीय पार्श्वभूमी काय नेमकी होती आणि त्याचबरोबर या कायद्यांमध्ये कोणत्या महत्त्वपूर्ण या ठिकाणी तरतुदी होत्या, त्या सर्व गोष्टींवर आज इथे आपण या ठिकाणी काम करूया। तर हे लेक्चर जे आहे हे शेवटपर्यंत या ठिकाणी पहा आणि आपल्या मित्रांना देखील या लेक्चरची लिंक या ठिकाणी शेअर करा, जेणेकरून इतिहासाच्या ज्ञानामध्ये त्यांची देखील या ठिकाणी भर पडणार आहे। तर मित्रांनो, सुरू करूया आजचं महत्त्वाचं सेशन। आता लक्षात घ्या, सर्वात पहिला कायदा जो आहे तो कायदा आपण पाहूया, तो म्हणजे 1861 चा कायदा। आता 1861 चा कायदा का निर्माण झाला, या मागची सामाजिक पार्श्वभूमी काय आहे ती थोडीशी आपण इथे या ठिकाणी आधी डिस्कस करूया। आपल्या सर्वांना माहिती आहे, हा कायदा बनण्याच्या आधी 1857 चा विद्रोह संपूर्ण भारतामध्ये झालेला होता। 1857 चा विद्रोह जो होता तो इतका भयानक होता की ब्रिटिशांना आपली सत्ता या देशातून या ठिकाणी जाती का काय असं या ठिकाणी वाटत होतं। मात्र काही समूह घटक इंग्रजांच्या सोबत असल्या कारणामुळे इंग्रजांनी हा विद्रोह या ठिकाणी मोडून काढला। मात्र लक्षात घ्या, 1857 चा विद्रोह का नेमका झाला, याची काय नेमकी कारणं होती, यावर भारतामध्ये आणि भारताच्या बाहेर देखील मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू झालेली होती असं एकंदरीत दिसून येतं। पाहायला असं भेटतं, भारतातील एक विद्वान होते ज्यांचं नाव आहे सर सय्यद अहमद खान। यांनी याच संदर्भामध्ये एक पत्रिका या ठिकाणी प्रसिद्ध केली होती, ज्या पत्रिकेचं नाव होतं द कॉजेस ऑफ इंडियन म्युटिनी। द कॉजेस ऑफ इंडियन म्युटिनी या प्रकारचा जो प्रबंध होता किंवा जो एक पत्रिका होती, त्या पत्रिकामध्ये 1857च्या विद्रोहाची कारणं काय नेमकी आहेत त्यावर चर्चा केली होती। त्यात सर सय्यद अहमद खानने एक अत्यंत महत्त्वाचं कारण या ठिकाणी नमूद केलं। त्यामध्ये त्यांनी असं म्हटलं की ईस्ट इंडिया कंपनीनं आपल्या प्रशासन व्यवस्थेमध्ये भारतीय लोकांना सहभागी करून घेतलं नाही आणि त्यामुळे कंपनी भारतामध्ये ज्या काही सुधारणा करत होती त्या सुधारणा समाजातील खालच्या तळागाळातल्या लोकांपर्यंत पोहोचता आल्या नाही आणि म्हणून मग भारतीय लोकांच्या मनामध्ये ईस्ट इंडिया कंपनीच्या विरोधामध्ये जो असंतोष होता तो खदखदत या ठिकाणी पुढे राहिला आणि त्याचाच परिणाम 1857 चा विद्रोह या ठिकाणी झाला असं एकंदरीत दिसून येतं। लक्षात घ्या, सर सय्यद अहमद खाननी जी भूमिका इथं मांडली त्या भूमिकेवर ब्रिटनमध्ये देखील मोठ्या प्रमाणात चर्चा विनिमय या ठिकाणी झालं आणि त्यामध्ये ब्रिटिश सरकारनं एक निर्णय या ठिकाणी घेतला, जर भारतामध्ये ब्रिटिशांची सत्ता चिरकाल टिकवायची असेल तर भारतामध्ये ज्या काही आपण घटनात्मक सुधारणा करत आहोत त्या प्रशासकीय सुधारणांमध्ये, खास करून भारतीय प्रशासनामध्ये भारतीय लोकांना सहभागी करून घेणं हे खूप जास्त गरजेचं आहे। आणि त्याच दृष्टिकोनातून सन 1861 चा कायदा व्हॉइसरॉय लॉर्ड कॅनिंग भारतामध्ये जेव्हा होता तेव्हा लॉर्ड कॅनिंगच्या कार्यकाळामध्ये हा कायदा 1861 चा कायदा, ज्याला भारत परिषद अधिनियम असं म्हटलं जातं, तर तो हा कायदा इथे या ठिकाणी संमत करण्यात आला असं एकंदरीत दिसून येतं। तर ही होती एक सामाजिक राजकीय पार्श्वभूमी या कायद्यामागची। तर आता आपण पाहूया या कायद्याच्या कोणकोणत्या महत्त्वाच्या तरतुदी या ठिकाणी आहे। लक्षात घ्या मित्रांनो, हा कायदा जर आपण या ठिकाणी पाहिला तर या कायद्याचं सर्वात महत्त्वाचं वैशिष्ट्य काय, तर या कायद्याद्वारे सर्वप्रथम विधिमंडळामध्ये भारतीय लोकांना प्रवेश इथे या ठिकाणी देण्यात आल्याचं एकंदरीत दिसून येतं। तर कायदे मंडळामध्ये भारतीयांना या कायद्याच्याद्वारे प्रवेश या ठिकाणी मिळाल्याचं आपल्याला पाहायला भेटेल। लक्षात घ्या मित्रांनो, इथं आपल्याला पाहायला भेटतं की कायदे मंडळात चंचू प्रवेश मिळाला भारतीयांना, मात्र कायदे मंडळामध्ये जे भारतीय सदस्य या ठिकाणी जात आहे त्यांना कसल्याही प्रकारचा अधिकार दिला गेला नव्हता। त्यांनी फक्त यायचं सभागृहामध्ये आणि ब्रिटिश कशा पद्धतीने कामकाज करतायत ते फक्त पाहायचं आहे, म्हणजे केवळ बघ्याची भूमिका या ठिकाणी घ्यायची आहे। त्यांना संसदेच्या कामकाजामध्ये हस्तक्षेप करण्याचा, सहभागी होण्याचा, चर्चा करण्याचा, मतदान करण्याचा, आपलं मत मांडण्याचा बिलकुलच अधिकार दिलेला नव्हता। फक्त कायदे मंडळामध्ये तुम्हाला आम्ही प्रवेश देतो,
ब्रिटिश कशा पद्धतीने कायदा करतात, कशा प्रकारे प्रशासन चालवतात ते तुम्हाला फक्त पाहायचं आहे. बस इथपर्यंतच मर्यादित स्वरूपात भारतीयांना इथे या ठिकाणी प्रवेश दिला गेल्याचं एकंदर दिसतं. तरी पण या कायद्याचं वेगळं वैशिष्ट्य हेच आहे की कायदे मंडळामध्ये भारतीयांना प्रवेश या कायद्याच्या माध्यमातून देण्यात आल्याचं एकंदरीत दिसून येतं. याचबरोबर दुसरं महत्वाचं वैशिष्ट्य असं, व्हॉइसरॉयची जी कार्यकारी परिषद होती तर ती कार्यकारी परिषद यापूर्वी 4 सदस्यांची या ठिकाणी होती. आता यामध्ये एक 5वा सदस्य इथे या ठिकाणी ऍड करण्यात आल्याचं एकंदरीत दिसून येतं. हा जो 5वा सदस्य या ठिकाणी जो होता तर त्या 5व्या सदस्याचं पद होतं कमांडर इन चीफ म्हणजेच सेना प्रमुख. लक्षात घ्या मित्रांनो, यापूर्वी सेना प्रमुख हे जे पद होतं हे गव्हर्नर जनरलच्या ताब्यामध्ये होतं. म्हणजे गव्हर्नर जनरल हा भारताचा गव्हर्नर जनरल पण होता आणि त्याचबरोबर तो कमांडर इन चीफ पण होता. आता मात्र कमांडर इन चीफ हे एक स्वतंत्र पद निर्माण करण्यात आलं आणि व्हॉइसरॉयच्या कार्यकारी परिषदेमध्ये एक 5वा विभाग देखील या ठिकाणी जॉईन करण्यात आल्याचं एकंदरीत दिसतं. म्हणजे आपण इथे पाहू शकतो की यापूर्वी व्हॉइसरॉयच्या कार्यकारी परिषदेमध्ये गृह विभाग होता, महसूल विभाग होता, वित्त विभाग होता आणि 1833च्या कायद्याच्या द्वारे विधी विभाग देखील या ठिकाणी होता. आता मात्र इथं पाहायला भेटतं की 1861च्या कायद्यामध्ये एक 5वा विभाग व्हॉइसरॉयच्या कार्यकारी परिषदेमध्ये समाविष्ट करण्यात आला आणि हा 5वा विभाग जो होता हा लष्कर विभाग आहे. हा मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या. आणि त्याचमुळं या लष्कर विभागाचा जो प्रमुख आहे, ज्याला लष्कर प्रमुख किंवा कमांडर इन चीफ म्हटलं जातं, तर तो आता व्हॉइसरॉयच्या कार्यकारी परिषदेतील 5वा सदस्य या ठिकाणी बनल्याचं एकंदरीत या ठिकाणी दिसून येतं. तर हा एक महत्वाचा बदल 1861च्या कायद्यामध्ये झाल्याचं आपल्याला दिसून येतं. याचबरोबर पाहायला भेटतं व्हॉइसरॉयची कार्यकारी परिषद जी आहे तर त्या कार्यकारी परिषदेला इथं आपल्याला पाहायला भेटतं त्या कार्यकारी परिषदेमध्ये व्हॉइसरॉय आपल्या परिषदेमध्ये 6 ते 12 अतिरिक्त सदस्यांची नियुक्ती करू शकतोय, अशा प्रकारची भूमिका इथे या ठिकाणी आल्याचं दिसतं. म्हणजे व्हॉइसरॉयला आपलं प्रशासन चालवत असताना त्याच्या कार्यकारी परिषदेमध्ये कमीत कमी 6 आणि जास्तीत जास्त 12 अशा सदस्यांची नियुक्ती करावी लागणार आहे. या प्रकारची अधिकार व्हॉइसरॉयला देण्यात आल्याचं दिसतं. इथं अट अशी या ठिकाणी ठेवली की जे पण तुम्ही सदस्य नियुक्त करताल त्यापैकी निम्मे सदस्य जे आहे, हे जे निम्मे सदस्य आहे तर ते निम्मे सदस्य कसे असले पाहिजे तर ते गैर सरकारी असले पाहिजे. या प्रकारची भूमिका इथे या ठिकाणी घेण्यात आल्याचं एकंदरीत दिसून येतं. गैर सरकारी म्हणजे काय की सरकारचा आणि त्यांचा कसल्या प्रकारचा संबंध नसावा, म्हणजे एक सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणारे अशी लोक असावी, या प्रकारची भूमिका इथे या ठिकाणी घेतली गेलेली आहे असं दिसतं. तर व्हॉइसरॉयला त्याच्या कार्यकारी परिषदेमध्ये कमीत कमी 6 आणि जास्तीत जास्त 12 असे अतिरिक्त सदस्य निवडण्याचा अधिकार या कायद्याच्या माध्यमातून देण्यात आल्याचं एकंदरीत या ठिकाणी पाहायला भेटतं. याचबरोबर लक्षात ठेवा की या कायद्याच्या माध्यमातून जसं मी मागेच म्हटलो की या कायद्याच्या माध्यमातून भारतीयांना कायदे मंडळामध्ये प्रवेश मिळाला. मात्र प्रवेश जरी मिळाला असला तरी त्यांना या ठिकाणी प्रक्रियेमध्ये भारतीय सदस्यांना सहभागी होण्याचा केवळ अधिकार दिला, म्हणजे कायदे मंडळामध्ये प्रवेश दिलेला आहे. मात्र अंदाजपत्रकावर चर्चा, प्रश्न विचारणं, वित्तीय अथवा प्रशासकीय असे कोणतेच अधिकार या ठिकाणी दिले गेलेले नाहीये असं एकंदरीत दिसतं. म्हणजे त्यांना ना मतदानाचा अधिकार आहे, ना त्यांना चर्चा करण्याचा अधिकार आहे, अंदाजपत्रकावर आपलं मत मांडण्याचा अधिकार आहे, ना कसल्याच प्रकारचा अधिकार. केवळ सभागृहामध्ये यायचं आणि केवळ तिथं उपस्थिती दर्शवायची, या प्रकारची भूमिका भारतीय सदस्यांना इथे या ठिकाणी घ्यावी लागत होती, हे या ठिकाणी दिसतं. लक्षात घ्या मित्रांनो, हा जो कायदा होता 1861चा, तर या कायद्यामध्ये व्हॉइसरॉयला 2 अतिरिक्त अधिकार देण्यात आल्याचं एकंदरीत दिसतं. त्यापैकी एक होता तो म्हणजे निषेधाधिकार आणि दुसरा आहे तो म्हणजे अध्यादेश जारी करण्याचा अधिकार, ज्याला आपण इंग्रजीमध्ये वेटो पॉवर आणि त्याचबरोबर ऑर्डिनन्स काढण्याचा अधिकार असं या ठिकाणी म्हणतो. लक्षात घ्या, हा जो व्हॉइसरॉय जो आहे हा आता त्याच्या कार्यकारी परिषदेने जर एखादा निर्णय घेतला आणि व्हॉइसरॉयला जर तो पटला नाही तर ते कार्यकारिणीने घेतलेले निर्णय रद्द करण्याचा अधिकार हा व्हॉइसरॉयला होता. त्यालाच निषेधाधिकार म्हटलं जातं. आणि व्हॉइसरॉयच्या कार्यकारिणी परिषदेची बैठक जेव्हा भरत नाही तेव्हा व्हॉइसरॉयला जर असं वाटलं की एक कायद्याची गरज आहे तेव्हा अध्यादेश जारी करून तो कायदा
निर्माण या ठिकाणी करू शकत होता। केवळ इथं अशी अट होती, अध्यादेश हा केवळ 6 महिनेच या ठिकाणी टिकणार आहे। 6 महिन्यानंतर या अध्यादेशाला कायद्यात रूपांतरित करावं लागेल, अन्यथा हा अध्यादेश या ठिकाणी रद्द होईल। या प्रकारची भूमिका इथे या ठिकाणी घेतली गेली। याचबरोबर लक्षात घ्या, जो क्राऊन आहे क्राऊन, तर त्या क्राऊनला या ठिकाणी एक विशेष अधिकार दिला गेला। तो क्राऊनला असा अधिकार होता की भारतामध्ये कोणताही कायदा केला असता आणि जर का तो कायदा ब्रिटिश साम्राज्याला घातक आहे असं जर क्राऊनला वाटलं तर क्राऊन तो कायदा रद्द देखील करू शकत आहे। या प्रकारची भूमिका 1861च्या कायद्याद्वारे घेण्यात आल्याचं दिसतं। म्हणजे सर्वश्रेष्ठ क्राऊन आहे, त्याच्यानंतर व्हॉइसरॉय आहे, ही भूमिका इथे या ठिकाणी आल्याचं एकंदरीत या ठिकाणी पाहायला भेटतं। लक्षात घ्या, ज्या पद्धतीने व्हॉइसरॉयच्या कार्यकारी परिषदेमध्ये अतिरिक्त सदस्य निवडण्याचा अधिकार व्हॉइसरॉयला मिळाला, तशाच प्रकारे प्रेसिडेन्सीमध्ये देखील तशाच प्रकारचा अधिकार गव्हर्नर जनरलला या कायद्यानं देण्यात आलेला आहे असं एकंदरीत या ठिकाणी दिसतं। लक्षात घ्या, मुंबई प्रेसिडेन्सी, मद्रास प्रेसिडेन्सी आणि बंगाल प्रेसिडेन्सी ह्या 3 महत्त्वाच्या प्रेसिडेन्सींना त्यांच्या कार्यक्षेत्रात, नीट समजून घ्या, त्यांच्या कार्यक्षेत्रात कायदा करण्याचा अधिकार देण्यात आल्याचं एकंदरीत या ठिकाणी दिसतं। पहा, यापूर्वी काय व्हायचं, यापूर्वी गव्हर्नर जनरलच या 3 प्रेसिडेन्सींसाठी कायदा निर्माण करत होता। आता मात्र तसं नाही, तर आता या मुंबई, मद्रास आणि बंगाल प्रेसिडेन्सींना त्यांच्या कार्यक्षेत्रामध्ये कायदा करण्याचा अधिकार इथे या ठिकाणी देण्यात आलेला आहे असं एकंदरीत या ठिकाणी दिसतं। आणि त्यासाठी कायदा निर्माण करण्यासाठी, म्हणजे प्रेसिडेन्सीमध्ये कायदा निर्माण करण्यासाठी जो गव्हर्नर जनरल या ठिकाणी आहे, त्या गव्हर्नर जनरलला कमीत कमी 4 आणि जास्तीत जास्त 8 अशा अतिरिक्त सदस्यांची नियुक्ती करण्याचा अधिकार या ठिकाणी देण्यात आल्याचं दिसतं। म्हणजे आता प्रांतीय प्रेसिडेन्सीमध्ये जो गव्हर्नर आहे, हा गव्हर्नर देखील 4 ते 8 असे अतिरिक्त सदस्य नियुक्त करत आहे। साहजिकच इथं पण तोच क्रायटेरिया होता की जेव्हा तुम्ही अतिरिक्त सदस्य नियुक्त करता तेव्हा निम्मे सदस्य जे आहेत, हे निम्मे सदस्य गैर सरकारी असावेत, अशा प्रकारची भूमिका याही कायद्याच्या द्वारे इथं गव्हर्नर जनरलच्या संदर्भात देखील घेण्यात आल्याचं एकंदरीत या ठिकाणी दिसून येतं। लक्षात घ्या मित्रांनो, इथं लक्षात घ्या की प्रांतीय प्रेसिडेन्सींना जर कायदा करायचा असेल तर त्यासाठी अंतिम स्वाक्षरी ही व्हॉइसरॉयची घेणं गरजेचं आहे। म्हणजे व्हॉइसरॉयची संमती मिळवणं खूप जास्त गरजेचं आहे। बिना व्हॉइसरॉयच्या संमतीनं कोणत्याही प्रकारचा कायदा हा केंद्रामध्ये पण आणि प्रांतीय प्रेसिडेन्सीमध्ये पण निर्माण करू शकत नाही, अशा प्रकारची भूमिका 1861च्या कायद्यामध्ये होती। हा महत्त्वाचा मुद्दा आपल्याला लक्षात ठेवायचा आहे। आता पहा, 1861चा कायदा हा व्यवस्थितरित्या तुम्हाला समजला असेल अशी अपेक्षा या ठिकाणी करतो। आणि त्यानंतर आता आपण दुसरा महत्त्वाचा कायदा या ठिकाणी पाहूया। तो कायदा आहे 1892चा कायदा। लक्षात घ्या, 1892चा कायदा का निर्माण झाला, त्याची सामाजिक राजकीय पार्श्वभूमी काय नेमकी आहे, ती थोडीशी आपण समजून घेणं गरजेचं आहे। आपल्या सर्वांना माहिती आहे की 1885ला भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना या ठिकाणी झाली। लक्षात घ्या, या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या बैठकीतच काँग्रेसनं एकूण 9 प्रस्ताव मांडले होते। आणि हे 9 प्रस्ताव म्हणजे ब्रिटिश सरकारला त्यांनी या ठिकाणी एक प्रकारे मागणीपत्र दिलं होतं की या आमच्या राजकीय हक्कांचं हे मागणीपत्र ते तुम्ही या ठिकाणी संमत या ठिकाणी करा। त्यानंतर पाहायला असं भेटतं, जेव्हा काँग्रेसचं 4थं अधिवेशन अलाहाबाद या ठिकाणी झालं, तेव्हा अलाहाबादच्या या अधिवेशनाचे अध्यक्ष जे होते हे जॉर्ज युले होते। जॉर्ज युलेंचं वैशिष्ट्य असं आहे की हे पहिले इंग्रज अधिकारी जे काँग्रेसचे अध्यक्ष बनलेले आहेत। तर या प्रकारे हे जे जॉर्ज युले आहे, हे जॉर्ज युले इथे या ठिकाणी काँग्रेसचे अध्यक्ष जेव्हा बनले तेव्हा त्यांनी 1861च्या कायद्यावर प्रखरपणे टीका केलेली आहे असं एकंदरीत दिसून येतं। 1861चा कायदा जेव्हा निर्माण झाला तेव्हा भारतीय राष्ट्रवाद एक लहान तान्ह्या बाळासारखं होतं असं त्यांचं म्हणणं आहे। आणि म्हणून मग भारतीय राष्ट्रवाद 1857च्या नंतर आम्ही पाहिलं की भारतीय राष्ट्रवादाचा जन्म झालेला आहे। आणि त्यामुळं त्या काळामध्ये भारतीय राष्ट्रवाद एक लहान बाळासारखं होतं। आणि म्हणून 1861चा कायदा म्हणजे लहान मुलाच्या हातात दुधाची बाटली
अशा प्रकारचं वर्णन या जॉर्ज ज्युलेनं इथे या ठिकाणी केलं आहे असं एकंदरीत दिसतं. म्हणजे 1861च्या कायद्याचं वर्णन जॉर्ज ज्युले करताना काय म्हणतात की लहान मुलाच्या हातात दुधाची बाटली. ते पुढे असं म्हणतात की आता मात्र भारतीय राष्ट्रवाद हा वयस्क झाले आहे, म्हणजे तो प्रौढ झालेला आहे. आणि त्यामुळं जेव्हा एखादा मुलगा प्रौढ होतो, जो एक वयस्क या ठिकाणी बनतो, तेव्हा त्याला दुधाच्या बाटलीची आवश्यकता नसती, तर त्याचं पोट भरण्यासाठी त्याला भोजनाची आवश्यकता आहे. आणि म्हणून मग जॉर्ज ज्युले असं म्हणतात की 1861चा कायदा म्हणजे लहान मुलाच्या हातात दुधाची बाटली आहे. भारतीय राष्ट्रवाद आता वयस्क झाला आहे, भारतीय लोक आता वयस्क झाले आहेत, त्यांना आता पूर्ण भोजनाची आवश्यकता आहे. या प्रकारची भूमिका जॉर्ज ज्युले इथं मांडताना एकंदर दिसतं. म्हणजे जॉर्ज ज्युले इथं इंग्रजांना हे सांगतायत की 1861च्या कायद्यामध्ये आता सुधारणा करून घ्या आणि एक नवा कायदा भारतीयांसाठी लागू करा, ज्या नव्या कायद्यामध्ये भारतीय लोकांचे जास्तीत जास्त प्रतिनिधी कायदेमंडळामध्ये असतील आणि या कायदेमंडळातील प्रतिनिधींना काही महत्वाचे अधिकार देखील या ठिकाणी असतील. या प्रकारची भूमिका जॉर्ज ज्युले 1888ला इथे या ठिकाणी घेताना एकंदरीत दिसून येतात. लक्षात घ्या, काँग्रेसची स्थापना जी आहे त्या स्थापनेपासूनच भारतीय लोकांना अधिकाधिक राजकीय प्रतिनिधित्व कायदेमंडळामध्ये असावं या प्रकारची काँग्रेसची भूमिका राहिलेली आहे. आणि म्हणून मग या संपूर्ण कालखंडामध्ये ब्रिटिश राज्यकर्त्यांना आता काँग्रेससाठी महत्वाचा या ठिकाणी राजकीय हक्क अधिकारासाठी एक महत्वाचा कायदा निर्माण करणं गरजेचं या ठिकाणी वाटत होतं. लक्षात घ्या, या दरम्यानच्या काळामध्ये म्हणजेच काँग्रेसची स्थापना जेव्हा झाली तेव्हा लॉर्ड डफरिन हा भारताचा व्हाईसरॉय होता आणि या लॉर्ड डफरिननं काँग्रेसवर बराच वेळा टीका केलेली देखील होती असं एकंदरीत दिसतं. लॉर्ड डफरिन भूमिका या ठिकाणी घेतो. काँग्रेस ही अतिसूक्ष्म लोकांचं प्रतिनिधित्व करणारी आहे. म्हणजे लक्षात घ्या, इथे प्रश्न विचारला जाऊ शकतो की काँग्रेस अतिसूक्ष्म लोकांचं प्रतिनिधित्व करणारी संघटना आहे, अशा प्रकारची भूमिका कोणत्या व्हाईसरॉयने मांडली, तर उत्तर काय आहे, तर लॉर्ड डफरिनने मांडलेली आहे. लॉर्ड डफरिन भारतीय राष्ट्रीय काँग्रेसला राष्ट्रव्यापी काँग्रेस म्हणून या ठिकाणी मानायला तयार नव्हता. त्याचं असं म्हणणं होतं मुठभर लोकांची काँग्रेस आहे. तरी देखील काँग्रेसची जी मागणी आहे ती या ठिकाणी तो नामंजूर करू शकला नाही आणि परिणाम असा झाला की 1892ला एक महत्वाचा कायदा इथे या ठिकाणी पास करण्यात आला. साहजिकच लक्षात घ्या, हा जो 1892चा कायदा आहे तो पास करण्यामध्ये काँग्रेसमधल्या मवाळ गटाचं विशेष योगदान राहिलेलं आहे असं आपल्याला या ठिकाणी दिसून येतं. लक्षात घ्या, हा जो कायदा होता तर या कायद्याच्या काय तरतुदी आहे त्याआधी आपण या ठिकाणी समजून घेऊया. आता या तरतुदी समजून घेण्याच्या आधी एक महत्वाचा मुद्दा मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो, तो म्हणजे किम्बर्ले क्लॉज. लक्षात घ्या, किम्बर्ले क्लॉज जो आहे, या किम्बर्ले क्लॉज वर एकदा राज्यसेवा मुख्य परीक्षेला प्रश्न विचारला होता की किम्बर्ले क्लॉजचा समावेश कोणत्या कायद्यामध्ये या ठिकाणी करण्यात आला, अशा प्रकारचा प्रश्न विचारला गेला होता. तर त्याचं उत्तर होतं 1892चा कायदा. आता मुद्दा असा आहे, किम्बर्ले क्लॉज काय नेमका आहे, कशाला म्हणलं जातं किम्बर्ले क्लॉज, तो मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या. लक्षात घ्या, या कायद्यापासूनच भारतामध्ये आता जेव्हा पण नवा कायदा निर्माण केला जाईल तेव्हा कायदे मंडळाचा विस्तार होईल आणि त्यामध्ये भारतीय लोकांना जास्तीत जास्त पद्धतीने जास्तीत जास्त लोकांना सहभागी करून घेतलं जाईल आणि त्यांच्या अधिकारामध्ये पण वाढ या ठिकाणी केली जाईल. या प्रकारची भूमिका ज्या कायद्यानं घेतली त्याच कायद्याला 1892चा कायदा म्हणतात आणि त्यालाच किम्बर्ले क्लॉज म्हणलं जातं. म्हणजे नीट समजून घ्या, किम्बर्ले क्लॉज काय, तर या ठिकाणी जेव्हा पण भारतामध्ये नवा कायदा निर्माण केला जाईल तेव्हा त्या कायदे मंडळाचा विस्तार केला जाईल आणि त्या विस्तारामध्ये जास्तीत जास्त भारतीय सदस्यांना सहभागी करून घेतलं जाईल व त्यांना जास्तीत जास्त अधिकार या ठिकाणी दिले जातील. अशा प्रकारचा क्लॉज त्यालाच किम्बर्ले क्लॉज म्हटलं गेलं. आणि या माध्यमातून 1892चा कायदा असू द्या, पुढे 1909चा असू द्या, 1919 आणि 1935 प्रत्येक कायद्यामध्ये भारतीय लोकांची सदस्य संख्या वाढवण्यात आली आहे आणि विशेष म्हणजे त्यांचे हक्क अधिकार देखील टप्प्याटप्प्याने वाढवलेले आहेत. हा मुद्दा आपण या ठिकाणी लक्षात ठेवा. तर किम्बर्ले क्लॉजचा समावेश 1892च्या कायद्यापासून करण्यात आल्याचं दिसून येतं. आता लक्षात घ्या, त्या कायद्यामध्ये काय महत्वाच्या तरतुदी होत्या
त्यावर आपण या ठिकाणी चर्चा करूया। लक्षात घ्या मित्रांनो, हे सगळं युट्यूबच्या सेशनच्या माध्यमातून तुम्हाला मी मोफतपणे जे जे काही इम्पॉर्टंट डेटा आहे तो द्यायचा प्रयत्न करतच आहे। परंतु ज्या विद्यार्थ्यांना राज्यसेवा पूर्व आणि मुख्य परीक्षा किंवा कंबाईंड पूर्व व मुख्य परीक्षेचा अभ्यास सिरियसली करायचा आहे अशा विद्यार्थ्यांनी हिस्ट्री बाय संतोष चव्हाण या नावाचं ऍप्लिकेशन जे आहे ते जरूर या ठिकाणी डाउनलोड करा आणि ऑनलाईन मध्ये तुम्हाला जी पण काही इतिहास या विषयाची बॅच हवी आहे ती तुम्ही या ठिकाणी जॉईन करून घ्या। कारण या बॅच मध्ये तुम्हाला संपूर्ण अभ्यासक्रमानुसार एक एक लेक्चर हे दिलेले आहेत, त्याचे नोट्स देखील दिलेले आहेत। तर परिपूर्ण अभ्यासासाठी तुम्हाला इतिहास या विषयाच्या परिपूर्ण अभ्यासासाठी ऑनलाईन वर इतिहासाचे कोर्स आहेत आपल्या हिस्ट्री बाय संतोष चव्हाण या ऍप्लिकेशन मध्ये सगळे प्रकारे इतिहासाचे कोर्स आहेत, ते कोर्स तुम्ही या ठिकाणी जॉईन जरूर या ठिकाणी करू शकता। तर सुरू करूया या प्रकारचं 1892 च्या कायद्याचे प्रमुख तरतुदी। लक्षात घ्या, या कायद्यामध्ये काय करण्यात आलं तर व्हॉइसरॉय जो होता तर त्या व्हॉइसरॉयला अतिरिक्त भारतीय सदस्यांची संख्या वाढवण्यात आल्याचं दिसून येतं। म्हणजे केंद्रीय कायदे मंडळामध्ये व्हॉइसरॉयला अधिकार देण्यात आला की भारतीय लोकांची संख्या ही जास्तीत जास्त या ठिकाणी वाढवा। मग त्यामध्ये पाहायला भेटतं भारतीय सदस्यांची संख्या ही 10 कमीत कमी 10 आणि जास्तीत जास्त 16 अशी या ठिकाणी करण्यात आल्याचं दिसतं। केंद्रीय कायदे मंडळ म्हणजे त्या काळातलं व्हॉइसरॉयची कार्यकारी परिषद। लक्षात घ्या, जसं की आपण पाहतो की व्हॉइसरॉयच्या कार्यकारी परिषदेमध्ये 1861 च्या कायद्याद्वारे व्हॉइसरॉयला 6 ते 12 असे अतिरिक्त सदस्य निवडण्याचा अधिकार होता। आता मात्र इथं करण्यात आलं की व्हॉइसरॉय आता इथे या ठिकाणी 10 ते 16 असे अतिरिक्त सदस्य इथे या ठिकाणी निवडू शकत आहे। म्हणजे भारतीयांची सदस्य संख्या केंद्रीय विधिमंडळामध्ये कमीत कमी 10 आणि जास्तीत जास्त 16 अशी असेल अशी भूमिका इथे घेतली गेली। त्याचबरोबर बंगाल प्रेसिडेन्सी, मद्रास प्रेसिडेन्सी आणि मुंबई प्रेसिडेन्सी मध्ये देखील भारतीय प्रतिनिधींची संख्या वाढवण्यात आल्याचं एकंदरीत दिसतं। लक्षात घ्या, 1861 च्या कायद्याद्वारे प्रांतीय प्रेसिडेन्सी मध्ये कमीत कमी 4 आणि जास्तीत जास्त 8 होते। आता मात्र 1892 च्या कायद्यामध्ये कमीत कमी 8 आणि जास्तीत जास्त 20 अशा प्रकारे सदस्यांची संख्या वाढवण्यात आल्याचं एकंदरीत दिसतं। म्हणजे प्रांतीय प्रेसिडेन्सी मध्ये देखील भारतीयांचं प्रतिनिधित्व हे वाढवण्याचा प्रयत्न इथे या ठिकाणी करण्यात आला। कमीत कमी 8 जास्तीत जास्त 20 अशा प्रकारे हे प्रतिनिधित्व वाढवलेलं आहे असं एकंदरीत दिसतं। उत्तर पश्चिमी सीमा प्रांत जो आहे या उत्तर पश्चिम सीमा प्रांतालाच आपण वायव्य सरहद्द प्रांत असं पण या ठिकाणी म्हणतो। तर या उत्तर पश्चिम सीमा प्रांतामध्ये भारतीय सदस्यांची संख्या ही मात्र या ठिकाणी जास्तीत जास्त 15 असावी अशी भूमिका इथे या ठिकाणी घेण्यात आल्याचं एकंदरीत दिसतं। तर वायव्य सरहद्द प्रांतामध्ये ही संख्या जास्तीत जास्त 15 असावी अशी भूमिका या ठिकाणी घेतलेली आहे, हे या ठिकाणी लक्षात घ्या। लक्षात घ्या, जे पण कोण सदस्य तुम्ही अतिरिक्त सदस्य इथे या ठिकाणी कार्यकारी परिषदेमध्ये घेता तर इथे लक्षात घ्या 40% सदस्य हे या ठिकाणी गैर सरकारी असावेत अशी भूमिका इथे या ठिकाणी घेण्यात आल्याचं एकंदरीत दिसतं। तर अतिरिक्त सदस्यांपैकी 40 सदस्य हे कसे असले पाहिजेत, हे गैर सरकारी असले पाहिजे, सरकारशी त्यांचा संपर्क नसला पाहिजे, या प्रकारची भूमिका या कायद्याच्या द्वारे घेण्यात आल्याचं एकंदरीत या ठिकाणी दिसून येतं। पुढे आपल्याला पाहायला भेटतं हा जो कायदा होता तर या कायद्यामध्ये केंद्रीय आणि प्रांतीय विधिमंडळामध्ये जे भारतीय सदस्य असतील तर त्या भारतीय सदस्यांना आता कामकाजामध्ये हस्तक्षेप करण्याचा, सहभाग घेण्याचा अधिकार देण्यात आल्याचं दिसून येतं। मग ह्या भारतीय सदस्यांना काय करावं लागायचं तर 6 दिवसांची पूर्वसूचना। लक्षात घ्या, भारतीय सदस्यांना 6 दिवसाची पूर्वसूचना देऊन सभागृहाच्या कामकाजामध्ये सहभागी होण्याचा अधिकार देण्यात आला। म्हणजेच सरकारला प्रश्न विचारणं, अंदाजपत्रकावर चर्चा करणं इत्यादींचे अधिकार त्यांना देण्यात आल्याचं दिसून येतं। म्हणजे इथं लक्षात घ्या 1892 च्या कायद्याद्वारे मतदानाचा अधिकार मिळाला नाही, मात्र जे भारतीय सदस्य सहभागी होते कायदे मंडळामध्ये ते सरकारला प्रश्न विचारू शकतात, अंदाजपत्रकावर चर्चा करू शकतात, कोणत्याही कायद्यामुळे आपलं मत व्यक्त करू शकतात। या प्रकारची भूमिका 1892 च्या कायद्याद्वारे देण्यात आल्याचं एकंदरीत दिसून येतं।
लक्षात घ्या, याच कायद्याच्या द्वारे भारतीय लोकांना भारतातल्या काही महत्वाच्या लोकांना केंद्रीय कायदे मंडळामध्ये नियुक्ती देखील मिळाल्याचं एकंदरीत दिसतं। मग त्यामध्ये सुरेंद्रनाथ बॅनर्जी आहे, दादाभाई नौरोजी या ठिकाणी आहे, फिरोजशाह मेहता आहे, यांसारखी लोक जे आहे हे केंद्रीय कायदे मंडळामध्ये सदस्य म्हणून या ठिकाणी नियुक्त झाल्याचं एकंदरीत या ठिकाणी दिसून येतं। तर या प्रकारे 1892चा कायदा हा एक अत्यंत महत्वाचा कायदा मानला जातो। खास करून मराठा काँग्रेसचं योगदान, या योगदानातून हा कायदा निर्माण केला गेला असं इथे या ठिकाणी संबोधलं जातं। याचबरोबर ब्रिटिश इंडिया कमिटी जी होती, त्या ब्रिटिश इंडिया कमिटीने देखील हा कायदा निर्माण करण्यासाठी महत्वाची भूमिका या ठिकाणी बजावल्याचं एकंदरीत या ठिकाणी दिसून येतं। तर या प्रकारे 1892चा कायदा आपण या ठिकाणी व्यवस्थित समजून घेतलेला पाहिलेला आहे। आता यानंतरचा महत्वाचा कायदा तो आपण इथे या ठिकाणी पाहूया। तो कायदा काय आहे तो इथं समजून या ठिकाणी घेऊया। तर मित्रांनो, 1809चा जो कायदा आहे तर त्या 9च्या कायद्याला मोर्ले मिंटो कायदा असं म्हटलं जातं। मोर्ले हे कोण होते तर लक्षात घ्या, मोर्ले हे त्यावेळेचे भारत मंत्री होते। मोर्ले हे कोण होते तर त्यावेळेचे भारत मंत्री होते। आणि मिंटो कोण होते तर मिंटो हे या ठिकाणी त्यावेळेचे व्हॉइसरॉय होते। तर भारत मंत्री आणि व्हॉइसरॉय यांचं नाव या कायद्याला देण्यात आलं आणि म्हणून मग मोर्ले मिंटो कायदा असं याचं नाव बनलेलं आहे। लक्षात घ्या, या कायदा बनवत असताना या कायद्याचा जो मसुदा आहे हा मसुदा गोपाळ कृष्ण गोखले यांनी तयार केलेला आहे। हा एक महत्वाचा मुद्दा इथे या ठिकाणी लक्षात घ्या ठेवा। आता पहा, कोणतीही घटना इतिहासामध्ये पहा, इतिहासामध्ये कोणतीही घटना, कोणताही कायदा किंवा कोणत्याही प्रकारची एक महत्वाची इनिशिएटिव्ह जर या ठिकाणी असेल, तिचा अभ्यास करायचा असेल तर त्याची सामाजिक राजकीय पार्श्वभूमी ही तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे। आपलं काय होतं ते नीट समजून घ्या। इतिहासामध्ये मार्क का नाही मिळत? कारण आपण केवळ पाठांतरावर भर देतो। लक्षात घ्या, पाठांतर कधी ना कधी विसरलं जाणार आहे आणि ते लवकर विसरलं जातं। परंतु जर का एक घटना घडली आणि ती घटना का घडली त्याच्या मागची पार्श्वभूमी जर तुमच्या लक्षात असेल तर ती घटना जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीनं तुम्हाला समजली जाऊ शकते। आणि म्हणून पाठांतर करण्यापेक्षा ती घटना का घडली त्याची कारण शोधा आणि त्या घटनेमागे कोणती सामाजिक आणि राजकीय पार्श्वभूमी आहे ती समजल्याशिवाय तुम्हाला ती घटना समजणारच नाही। या पद्धतीचा अप्रोच तुम्ही इथे या ठिकाणी समजून घेणं खूप जास्त गरजेचं आहे। आता पाहूया 1909चा जो कायदा आहे तो घडत असताना किंवा तो बनत असताना काय नेमकी सामाजिक राजकीय घडामोडी त्या काळात झाल्या होत्या। लक्षात घ्या, 1905 साली सर्वात महत्वाची घटना आपण इथे या ठिकाणी पाहू शकतो ती म्हणजे 1905 साली बंगालची फाळणी या ठिकाणी झाली होती। आणि बंगालची फाळणी झाल्याच्या प्रत्यर्थ भारतामध्ये एक चळवळ उभारण्यात आली, ज्या चळवळीला आपण स्वदेशी चळवळ या नावानं या ठिकाणी संबोधतो। म्हणजे स्वदेशी मुवमेंट ही भारतामध्ये 1905 ला सुरू झाल्याचं एकंदरीत दिसतं। आता लक्षात घ्या, या स्वदेशी चळवळीमध्ये जास्तीत जास्त प्रमाणामध्ये हिंदू होते आणि या चळवळीमध्ये मुस्लिमांनी सहभागी होऊ नये आणि एकूणच हिंदूंच्या राष्ट्रीय चळवळीला एकाकी पाडावं या इराद्यानं 1906 साली इथे या ठिकाणी एक राजकीय पक्षाची स्थापना करण्यात आली। त्या राजकीय पक्षाचं नाव होतं ऑल इंडिया मुस्लिम लीग। लक्षात घ्या, ऑल इंडिया मुस्लिम लीग ढाक्यामध्ये 1906 ला स्थापन झाल्याचं एकंदरीत या ठिकाणी पाहायला भेटतं। आता लक्षात घ्या, या ऑल इंडिया मुस्लिम लीगच्या स्थापनेची पण काही एक पार्श्वभूमी आहे, ती पण आपण थोडीशी इथं थोडक्यामध्ये समजून या ठिकाणी घेऊया। मला हे मान्य आहे की युट्यूबचे सेशन हे दीर्घ म्हणजे जास्त काळासाठी घेतले नाही जात, जसे की एक तासाचे लेक्चर करत नाही। मात्र लक्षात घ्या, इथं तुम्हाला मला विषय शिकवायचा आहे आणि म्हणून मग थोडंसं लेंदी जरी लेक्चर झालं तरी ते लेक्चर थोडंसं पाहून घ्या, कारण त्या लेक्चर एकदा पाहिल्यानंतर तुम्हाला त्या प्रकारचे टॉपिक व कसल्याही प्रकारचे प्रश्न येऊ द्या ते सॉल्व्ह होतील। त्यामुळे मी तुम्हाला इथं या घटनेमागची पार्श्वभूमी थोडीशी समजावून सांगण्याचा प्रयत्न इथे या ठिकाणी करत आहे। तर जे इंटरेस्टेड आहेत ते शेवटपर्यंत लेक्चर पाहतील, ठीक आहे। आता पहा, 1890 एक समिती गठीत केली लॉर्ड कर्झननं, ज्या समितीचं नाव होतं एटी अरुंडेल समिती। एटी अरुंडेल समितीचं काम
भारतामध्ये राजकीय सुधारणा निर्माण करणं असं होतं. तर ऑगस्ट 1906 ह्या एटी अरुंडस समितीचा एक अहवाल प्रसिद्ध झाला आणि या अहवालामध्ये त्यांनी भूमिका अशी मांडली की भारतातला जो मुस्लिम समाज आहे हा भारतातला मुस्लिम समाज इंग्रजांच्या दृष्टिकोनातून तो जास्त फायदेशीर समाज आहे आणि म्हणून मग या मुस्लिम समाजाचं राजकीय महत्व इंग्रजांच्या दृष्टिकोनातून खूप जास्त या ठिकाणी आहे. पहा मी काय म्हणतोय की भारतामध्ये जो मुस्लिम समाज आहे तर त्या मुस्लिम समाजाचं राजकीय महत्व इंग्रजांच्या दृष्टिकोनातून खूप जास्त आहे आणि म्हणून मग या भारतीय मुस्लिम समाजाला हिंदूंहून निराळं असं, हिंदूंहून स्वतंत्र असं राजकीय अधिकार दिले गेले पाहिजे या प्रकारची भूमिका सर्वप्रथम घेतली ती एटी अरुंडस समितीनं. म्हणजे एटी अरुंडस समितीनं भूमिका मांडली की मुस्लिमांना त्यांच्या राजकीय महत्व लक्षात ठेवून त्यांना स्वतंत्र मतदारसंघ दिला गेला पाहिजे या प्रकारची भूमिका सर्वप्रथम घेतली एटी अरुंडस समितीनं. आणि ती भूमिका जी आहे ती भूमिका सत्यामध्ये उतरवण्याच्या इराद्यानं या ठिकाणी इथं ऑल इंडिया मुस्लिम लीगची स्थापना करण्यात आल्याचं एकंदर दिसतं. आणि मग 1909 जो कायदा बनला मोर्ले मिंटो कायदा, तो त्या कायद्यामध्ये मुस्लिमांना सर्वप्रथम स्वतंत्र मतदारसंघ बहाल करण्यात आल्याचं एकंदर दिसतं. मग इथं लक्षात घ्या, मुस्लिमांसाठी जो स्वतंत्र मतदारसंघ दिला तर आयोग तुम्हाला प्रश्न विचारतो की हा जो स्वतंत्र मतदारसंघ दिला तो मुस्लिमांच्या लोकसंख्येमुळे दिला की त्यांचं राजकीय महत्व लक्षात घेऊन दिला? तर उत्तर आहे राजकीय महत्व लक्षात घेऊन दिलेलं आहे असं एकंदर दिसतं. ठीक आहे. आता पहा, या कायद्याच्या माध्यमातून पाहायला असं भेटतं, या कायद्याच्या माध्यमातून पाहायला भेटतं कायदे मंडळाचा विस्तार इथे या ठिकाणी करण्यात आला. किंबर्ले क्लॉज मध्ये सांगितलं होतं नवा कायदा बनवत असताना कायदे मंडळाचा विस्तार झाला पाहिजे आणि म्हणून मग कायदे मंडळात भारतीय सदस्यांची संख्या इथं वाढवण्यात आल्याचं एकंदरीत पाहण्यात येतं. मग केंद्रीय विधिमंडळामध्ये 60 सदस्य असतील अशी भूमिका घेतली. केंद्रीय विधिमंडळामध्ये 60 सदस्य असतील. त्याचबरोबर मुंबई, मद्रास, बंगाल, बिहार आणि संयुक्त प्रांत हे समजून घ्या. मुंबई, मद्रास, बंगाल, बिहार आणि संयुक्त प्रांतामध्ये प्रत्येकी 50 भारतीय सदस्य असतील या प्रकारची भूमिका घेतली गेली. तर केंद्रीय विधिमंडळामध्ये 60 सदस्य आणि मुंबई, मद्रास, बंगाल, बिहार, संयुक्त प्रांतामध्ये 50 सदस्य या ठिकाणी असतील आणि याचबरोबर पंजाब आणि आसाममध्ये एकूण 30 सदस्य या ठिकाणी असतील. अशा प्रकारे इथे या ठिकाणी कायदे मंडळाची सदस्य संख्या वाढवण्यात आली. तर केंद्रीय विधिमंडळामध्ये 60, प्रांतीय विधिमंडळामध्ये मुंबई, मद्रास, बंगाल, बिहार, संयुक्त प्रांतामध्ये 50 आणि पंजाब व आसाममध्ये 30 असे सदस्य संख्या वाढवण्यात आल्याचं दिसून येतं. या कायद्याच्या माध्यमातून सर्वात पहिल्यांदा निवडणुकीचं तत्वाचा स्वीकार करण्यात आल्याचं दिसतं. आता हे जे निवडणुकीचं तत्व जे होतं ते अंशतः स्वीकारलं गेलं. याचं कारण असं आहे केवळ 2% लोकांनाच इथे या ठिकाणी मतदानाचा अधिकार देण्यात आला होता. हा एक महत्वाचा मुद्दा आपण या ठिकाणी लक्षात ठेवा. तर निवडणुकीचं तत्व सर्वात पहिल्यांदा कोणत्या कायद्यानं स्वीकारलं तर 1909च्या कायद्याद्वारे आणि हे मताचा अधिकार केवळ 2% लोकांनाच देण्यात आल्याचं एकंदरीत दिसून येतं. मुस्लिमांना स्वतंत्र मतदारसंघ त्यांच्या राजकीय महत्व लक्षात घेऊन देण्यात आल्याचं दिसतं. याचबरोबर पाहायला असं भेटतं जे सदस्य कायदे मंडळामध्ये जातील त्या सदस्यांना अंदाजपत्रकावर चर्चा करण्याचा, सरकारला प्रश्न विचारण्याचा, तसेच सरकारला पूरक प्रश्न विचारण्याचा आणि एखादा प्रस्ताव सादर करायचा असेल तर तो प्रस्ताव सादर करण्याचाही अधिकार या ठिकाणी देण्यात आल्याचं एकंदरीत दिसतं. म्हणजे बघा हे अधिकार पुढे या ठिकाणी वाढवत गेलेले आहेत असं दिसून येतं. सरकारला प्रश्न विचारण्याचा अधिकार, पूरक प्रश्न विचारण्याचा अधिकार, प्रस्ताव सादर करण्याचा अधिकार, अंदाजपत्रकावर चर्चा करण्याचा, आपलं मत मांडण्याचा अधिकार इथे या ठिकाणी देण्यात आल्याचं एकंदरीत या ठिकाणी पाहायला भेटतं. मात्र लक्षात घ्या अंदाजपत्रकावर मतदान करण्याचा अधिकार भारतीय सदस्यांना या कायद्याच्या द्वारे देण्यात आलेला नव्हता. आम्ही म्हणतोय अंदाजपत्रकावर चर्चा करू शकतात मात्र अंदाजपत्रक कसं असावं यावर मताचा अधिकार
दिला गेला नाही, हा मुद्दा इथे या ठिकाणी लक्षात घ्या. निवडणुकीचं तत्व या कायद्यानं स्वीकारलं आणि मुस्लिमांना स्वतंत्र मतदाराचा अधिकार या कायद्याद्वारे देण्यात आल्याचं एकंदरीत या ठिकाणी दिसून येतं. लक्षात घ्या, 1909चा जो कायदा होता, या कायद्यामध्ये सार्वजनिक हिताच्या बाबींवर प्रस्ताव मांडण्याचा अधिकार भारतीयांना इथं मिळाल्याचं एकंदरीत दिसून येतं. जे पब्लिक इंटरेस्ट जे आहे, पब्लिक इंटरेस्ट जे आपण पाहतो, तर त्या प्रकारे सार्वजनिक हिताच्या बाबींवर तुम्ही सरकारमध्ये किंवा कायदे मंडळामध्ये एखादा प्रस्ताव तुम्ही या ठिकाणी मांडू शकता, अशा प्रकारची ही भूमिका इथे या ठिकाणी दिली गेली आणि त्या प्रस्तावावर चर्चा देखील करू शकता. हा एक महत्वाचा मुद्दा इथे या ठिकाणी ऍड करण्यात आल्याचं एकंदरीत या ठिकाणी पाहायला भेटतं. लक्षात घ्या, अत्यंत महत्वाचा मुद्दा ज्यावर आयोग सातत्याने प्रश्न विचारतो, त्या मुद्द्याला आता मी या ठिकाणी हात घालतोय. इथे लक्षात घ्या, याच कायद्याच्या द्वारे व्हॉइसराय जो आहे, तर त्या व्हॉइसरायच्या कार्यकारिणी परिषदेमध्ये एका भारतीय व्यक्तीची नियुक्ती आता इथे या ठिकाणी करण्यात आल्याचं एकंदरीत दिसून येतं. तर व्हॉइसरायच्या कार्यकारिणी परिषदेमध्ये एक भारतीय सदस्य हा या ठिकाणी असेल आणि याचबरोबर इंडिया काउन्सिल जे आहे, इंडिया काउन्सिल, तर त्या इंडिया काउन्सिलमध्ये 2 भारतीय सदस्यांची नियुक्ती आता या ठिकाणी केली जाणार आहे, असा महत्वाचा मुद्दा इथे या ठिकाणी घेण्यात आल्याचं एकंदरीत या ठिकाणी दिसतं. म्हणजे 1909च्या कायद्याद्वारे व्हॉइसरायच्या कार्यकारी परिषदेमध्ये एका भारतीयाची आणि इंडिया काउन्सिल, ज्या इंडिया काउन्सिलचं गठन 1858च्या कायद्याद्वारे झालं होतं, तर त्या इंडिया काउन्सिलमध्ये 2 भारतीय सदस्य नियुक्त केले असतील, अशी भूमिका 1909च्या कायद्याद्वारे घेण्यात आलेली आहे, असं एकंदरीत पाहण्यात येतं. आता पहा, मुद्दा काय आहे की हे कोण व्यक्ती आहे ज्यांची नियुक्ती झाली, इथे प्रश्न विचारले जातात. तर लक्षात घ्या, सत्येंद्रनाथ प्रसाद सिन्हा जे आहे, तर ते सत्येंद्रनाथ प्रसाद सिन्हा, ज्यांना आपण SP सिन्हा असं पण म्हणतो, तर ही ती पहिली व्यक्ती जी व्हॉइसरायच्या कार्यकारिणी परिषदेमध्ये सदस्य या ठिकाणी बनली. आणि मुद्दा नीट लक्षात घ्या, यांच्यावर जबाबदारी कोणती देण्यात आली होती, तर विधी सदस्य म्हणून यांना नियुक्त करण्यात आल्याचं एकंदरीत या ठिकाणी पाहायला भेटतं. तर सत्येंद्रनाथ प्रसाद सिन्हा म्हणजे SP सिन्हा हे व्हॉइसरायच्या कार्यकारिणी परिषदेमध्ये विधी सदस्य म्हणून नियुक्त झालेले पहिले भारतीय आहेत. हा एक मुद्दा इथे या ठिकाणी लक्षात घ्या. आता पहा, तुम्ही जेवढे पण संदर्भ ग्रंथ पाहता, त्या प्रत्येक संदर्भ ग्रंथामध्ये SP सिन्हा यांचं नाव आहे. तुम्ही कटाळ वाचा, गठाळ वाचा, तुम्ही या ठिकाणी बिपिनचंद्र वाचा, तुम्ही ग्रोवर पहा, तुम्ही स्पेक्ट्रम पहा, शेखर बंडोपाध्यायचं फ्रॉम क्लासी टू पार्टिशन पहा, सुमी सरकारची पुस्तकं पहा. प्रत्येक पुस्तकामध्ये तुम्हाला SP सिन्हाचं नाव पाहायला मिळेल. परंतु लक्षात घ्या, इंडिया काउन्सिलमध्ये जे 2 भारतीय सदस्यांची नियुक्ती झाली, त्यांची नावं तुम्हाला या कोणत्याच सोर्सेसमध्ये उपलब्ध नाहीये. मग त्याच्यावर आयोग प्रश्न विचारतो. आतापर्यंत आयोगाने या टॉपिकवर प्रश्न नाही विचारला. म्हणजे भारत मंत्री कोणते 2 भारतीय व्यक्ती ज्यांची इंडिया काउन्सिलच्या सदस्यपदी नियुक्ती झाली, यावर अजूनपर्यंत प्रश्न नाही आला, परंतु भविष्यामध्ये विचारला जाईल. मग ते कोणते 2 नावं आहेत, नाव नीट लक्षात घ्या. KG गुप्ता एक नाव आहे, KG गुप्ता. KG गुप्ता म्हणजेच कृष्णा गोविंद गुप्ता. KG गुप्ता म्हणजेच कृष्णा गोविंद गुप्ता. आणि त्याचबरोबर सय्यद हुसेन बिलग्रामी, नाव नीट लक्षात घ्या, सय्यद हुसेन बिलग्रामी. तर सय्यद हुसेन बिलग्रामी आणि KG गुप्ता या 2 व्यक्तींची इंडिया काउन्सिलमध्ये भारतीय सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आल्याचं एकंदरीत या ठिकाणी पाहायला भेटतं. या प्रकारे हे ते 2 व्यक्ती आहे जे इंडिया काउन्सिलमध्ये भारतीय सदस्य म्हणून नियुक्त झाल्याचं एकंदरीत दिसून येतं. तर या प्रकारे या 2 गोष्टींवर आपण या ठिकाणी विशेष भर द्या. याचबरोबर भारत सरकार जे आहे, तर त्या भारत सरकारला कोणत्याही उमेदवाराला तो राजकीय दृष्ट्या हानिकारक असल्यास त्याला निवडणूक लढवण्यापासून परावृत्त करण्याचा अधिकार देखील याच कायद्याद्वारे देण्यात आला. एखादी व्यक्ती जर समजा या ठिकाणी ब्रिटिश सरकारला ती आपल्यासाठी घातक आहे असं वाटत असेल, तर त्याला निवडणुकीपासून परावृत्त करण्याचा अधिकार
त्यावेळेच्या ब्रिटिश सरकारला म्हणजे गव्हर्नमेंट ऑफ इंडियाला देण्यात आला होता, ब्रिटिश सरकारला देण्यात आला होता, असं एकंदरीत या ठिकाणी दिसून येतं. तर या प्रकारे 1909चा हा मोर्लेमिंटो कायदा आपण इथे या ठिकाणी पाहिलेला आहे. तो तुम्हाला व्यवस्थितरित्या समजला असेल अशी अपेक्षा आहे. लक्षात घ्या, आज 26 जानेवारी आहे आणि या 26 जानेवारीला भारतीय प्रजासत्ताक दिन म्हणून संबोधलं जातं. तर या लोकशाहीचा आनंद उत्सव साजरा करण्यासाठी हिस्ट्री बाय संतोष चव्हाण या आपल्या ऍप्लिकेशनवर इतिहास या विषयाच्या ज्या काही बॅचेस आहेत त्या बॅचेसवर 70% पर्यंतचा डिस्काउंट दिलेला आहे. लक्षात घ्या, हा डिस्काउंट जो आहे हा केवळ आज रात्री 12 वाजेपर्यंत असणार आहे. त्यामुळे तुम्ही विद्यार्थी मित्रांनो या लोकशाहीच्या आनंद उत्सव साजरा करत असताना इतिहास या विषयाची जी तुम्हाला बॅच हवी आहे ती 70% डिस्काउंट मध्ये तुम्ही या ठिकाणी जॉईन करा. इथं तुम्ही प्ले स्टोअरवर जावा, हिस्ट्री बाय संतोष चव्हाण हे ऍप्लिकेशन सर्च करा, ती सर्च करून तिथं लॉग इन करा आणि तुम्हाला हवी ती बॅच 70% डिस्काउंट मध्ये तुम्ही या ठिकाणी मिळवा. किंवा इथं डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये या बॅचेसच्या किंवा या प्रकारे आपल्या ऍप्लिकेशनची लिंक तुम्हाला दिलेली आहे, तर त्या लिंकवर देखील तुम्ही जाऊन या प्रकारचं ऍप्लिकेशन डाउनलोड करू शकता आणि ही बॅच या ठिकाणी जॉईन करू शकता. तर थांबूया मित्रांनो. आजचं लेक्चर तुम्हाला कसं वाटलं लाईक करा, कमेंट्स करा, मित्रांना शेअर करा. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.